आपल्याला या ठिकाणी शेकडेवारी धडा पाहायचा आहे. स्कॉलरशिप 8वीचा आहे, धडा 25वा आहे. शेकडेवारीलाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये आपण शतमान म्हणतो. तर आपल्याला अपूर्णांकाचे शतमानमध्ये रूपांतर करणं आहे माहीत असणं गरजेचं आहे. जसे की आपण सुरुवातीला आपल्या पुस्तकामध्ये दिल्यासारखं 100% अपूर्णांक कसं लिहिलं जातं हे बघायचं. मग हे जे 100 आहे ह्या 100ला अगोदर लिहून घ्यायचं आणि या सिम्बॉल टक्केवारीचं जे सिम्बॉल आहे त्याच्यासाठी खाली काय करायचं 100 1 100 अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वस्तू मिळते 1. त्यानंतर आपल्याला 2 नंबरचं आता आपण या ठिकाणी 50% घेतला. अगोदर सारखं केल्यासारखं अगोदर काय घ्या 50% घ्या आणि खाली काय घ्यायचं या सिम्बॉलसाठी काय घ्या 100 घ्या. 0 0 कटला, वरी 5 राहिले, खाली राहिले 10, हे 0 आणि हे 0 कटले. आता 5 दुनी 10, 5 1 5 किंवा 5 1 5 5 दुनी 10 म्हणजे 50% म्हणजेच किती वाले 1/2. त्याचप्रमाणे 3 नंबरचं बघा. आता आपण या ठिकाणी 75% किती घेतलं 75%. म्हणजे आधी 75 लिहून घ्या आणि खाली किती लिहायचं सिम्बॉलचे 100. आता 25च्या टेबल दोन्ही संख्या आहेत. 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100 अशा प्रकारे याचं जे अपूर्णांक आहे म्हणजेच टक्केवारीचं अपूर्णांकामध्ये आपल्याला असं लेखन करता येते. नंबर 4 या ठिकाणी आपण आता घेतलं 25%. तर 25%ला काय वर येईल किती 25 आणि खाली किती येईल 100. 25 1 25 25 चौक 100. त्याच्यानंतर पुढचं काय करू शकतो आपण 20%. 20%ला वरी किती लिहायचं 20% आणि खाली किती त्या सिम्बॉलचे 100. 20 1 20 20 100. त्यानंतर 6 आता या ठिकाणी आपण 15% घेतो. आपण वरी किती लिहू शकतो आपण 15 आणि खाली किती लिहायचं सिम्बॉलचे 100. आता 5च्या टेबलमध्ये 15 पण आहे आणि इथल्याला पण 5ला भागायचं तर 5 करायचं. 5 त्रिक 15 5 दुनी 10 म्हणजेच 15%चं फ्रॅक्शन किती आले 3/, किंवा 3/20 किंवा 320 असं त्याचं उत्तर आहे. आता शेवट नंबरचं बघूया आपण. त्यानंतर इथं 12.5% घेतो. किती घेतो आपण 12.5%. ह्या 12.5%चा अर्थ होतो 12 दुनी 24 24 ने 25 आणि इथं 2 ला 2. या टक्क्याची किती लिहिता आपण इथं गुणाकारामध्ये 1/, किती लिहा 100 लिहा. वरी झाले दोघांचा गुणाकार 25 आणि खाली किती झाले इथं 200. आता 200ला काय 25 1 25 25 8 200 म्हणजे इथे किती झालं 1/8 किंवा 1/8. आता या ठिकाणी आपल्याला आता 8 नंबरचं घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला कितीचं घ्यायचं आहे तर 10% घ्यायचं. आता आपल्याला किती घ्यायचं आहे 10% घ्यायचं आहे. म्हणजेच 10 अगोदर या जी संख्या देते ते आणि ते किती लिहायचं सिम्बॉलचे 100 म्हणजे 10 1 1 0 घेतला 1/, किती झाले तर 10. हे आणि आपल्या इथं कटलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे पाहूया. आता 5%चं 5%चं किती 5%चं किती बघा. आधी जी संख्या दिली ती लिहा आणि सिम्बॉलचे 100. 5 1 5 5 दुनी 10 म्हणजेच किती याचा अपूर्णांक आलाय 5%चा 1/20 म्हणजे 1/20. त्याच्यामध्ये आता आपल्याला 10 नंबरचं घेऊया. आता आपण 10 नंबरचं 2.5% घेतला. याला आपण असं पण लिहू शकतो लक्षात असू द्या हे पण म्हणजेच किती झाले वरी पॉईंट देऊन ठेवले आपण आणि त्या इथं ह्या टक्केवारीचे 100 या दशांशच्या वरचा दशांश कट केला आपण आणि खाली लिहिले. या ठिकाणी असं लक्षात येते की आपल्याला हे दशांश काढण्यासाठी खाली काय द्यायचं 0 द्यायचं. 25 1 25 25 चौक 100 आणि 0चा 0. त्याच्यानंतर इथं आपण घेऊया 1/4%. ह्यालाच आपण 1.25 बी करू शकतो. कळलं का. ज्यावेळेस खाली 4 असते वरी 1 असते त्याचं फ्रॅक्शन किती असते इथंच आपण घेतलेले आहे. हे 25% दिसते का आणि हे 1/4 याचा अर्थ आपला कळतं. इथं 1 आहे दशांश काय दिला आपण 1 पुढे भागा 1 पूर्णांक आहे आणि 1 आपण काय आहे अपूर्णांक आहे. आपण हे अगोदर शिकलेले आहे. कळलं का.
त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, वरी 125 आणि भागिले किती करायचं, आपल्या टक्केवारीचे 100 की 2 दशांश सोडून एक म्हणजे 2 दशांश सोडून. त्याच्यानंतर काय करायचं, 125 भागिले किती येते 100 आणि इथले दोन्ही 1000. तर आता इथं आपण भागाकार केल्यानंतर याचा 25चा भागाकार केल्यानंतर किती येते उत्तर याचं 1/8. आता मी भागाकार केलं डायरेक्ट बघून सांगितलं. तर बघा आता इथं 125चा भाग इथं म्हणल्यानंतर एवढा आणि त्याला 8 वेळेस म्हणल्यानंतर आपल्याला किती भेटून जातील, 1000 भेटून जातील. तुम्ही करून बघा.